नमस्कार मंडळी. गावाकडच्या वाटा, माझी शाळा माझी आठवण या सत्रात मी भरत मळवले. आज आपणाला भेटायला ज्येष्ठ अभिनेते, संवाद लेखक, पटकथा लेखक, अनेक नाटकातून कामं केलेले ज्येष्ठ अभिनेते संजयजी मोने, त्यांना आपण त्यांच्या शाळेच्या बद्दलची काही माहिती विचारणार आहोत, म्हणजे आठवणी. तर त्यांच्याही शाळेच्या काही आठवणी आहेत, तर त्यांच्याकडनं आपण त्या उकलण्याचा प्रयत्न करूया. आणि दुसरी गोष्ट अशी, त्यांचं जे श्रेष्ठत्व आहे ते शेवटी त्यांच्या शिक्षणातूनच ते मिळालेलं आहे त्यांना. तर त्याच्याबद्दलचे आपण थोडक्यात त्यांच्याकडनं शाळेची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही तुमच्या लहानपणाच्या शाळेच्या आठवणी सांगायला हरकत नाही माझ्या प्रेक्षकांना. नाही, आठवणी असं आहे की शाळा सोडून सुद्धा जवळजवळ 50हून जास्त वर्ष झाली, त्यामुळे अशा ठळक आठवणी फार थोड्या आहेत. परंतु एक गोष्ट अशी आहे की 2 गोष्टी आहेत जगात ज्या परत कधीच येत नाही. तुमच्याकडे पैसे नसले की येऊ शकतात, असलेले पैसे जाऊ शकतात. छोट्या घरात तुम्ही मोठ्या घरात जाऊ शकता, तुमचं घर पडलं तर तुम्ही रस्त्यावर येऊ शकता, सगळं होऊ शकतं. पण 2 गोष्टी तुम्हाला आयुष्यात परत मिळत नाही. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही परत मिळू शकता. पाकिट मारलं गेलं पैसे मिळू शकतात, दागिने हरवले नवीन करू शकतो, सगळं. एक तर आपले गेलेले पालक आपल्याला परत कधीच मिळत नाही, आणि दुसरं म्हणजे आपलं गेलेलं वय. एकदा ते वय गेलं की गेलं. शाळेतलं वय गेलं की गेलं, कॉलेजमधलं वय गेलं की गेलं. जरी कॉलेजमध्ये जेव्हा आपण पोहोचतो, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतो, ते आपल्याला काहीतरी टक्के टोनपे खाऊन थोडं ते काहीतरी एक अक्कल आपल्या डोक्यात आलेली असते. पण शाळेत असताना आपण पूर्णपणे एक मातीचा गोळा असतो, आणि त्या मातीच्या गोळ्यातनं मूर्ती घडवायची. ती मूर्ती घडवण्याचं संपूर्ण श्रेय, ती मूर्ती किती सुंदर घडवायची याचं संपूर्ण श्रेय आपल्या शाळेतल्या शिक्षकांना जातं. शिक्षक आपल्याकडे एक साधारण मूर्ती, सर्वसाधारण मूर्ती तयार करतात, नाक डोळे कान वगैरे असलेली. पण त्याला सौंदर्य कसं द्यायचं ते आपण त्यांच्या मदतीने, त्यांच्या बरोबर राहून आपल्या गुणांचा विकास करून आपल्या संपूर्ण या देहाची एक सुंदर मूर्ती बनवायची असते. आणि म्हणून शाळा आणि त्याचे दिवस आणि आपले गुरुजन ह्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. तर गुरुजनांच्या सहाय्याने आपण आपल्या अस्तित्वाची एक सुंदर मूर्ती बनवायची असते. त्याला आपले पालक मदत करत असतातच. परंतु मुलांना काय होतं की आम्ही जेव्हा शाळकरी होतो तेव्हा मध्यमवर्गीय घरात नव्हतं, त्यामुळे बहुतेक ठिकाणी आई आणि वडील दोघी नोकरी करायचे. ते सकाळी नोकरीला जायचे, आमची सकाळी लवकर शाळा असायची, त्यामुळे मी शाळेत जायचो, दुपारी परत यायचो, आई वडील नसायचे, संध्याकाळी आई वडील यायचे. त्यामुळे हा सगळा काळ माझ्या गुरुजींनी, स्त्री शिक्षक आणि पुरुष शिक्षक याने जे माझ्यावर संस्कार घडवले ते सगळ्यात महत्वाचं होतं. अगदी स्वच्छ शब्दात सांगायचं तर आई वडिलांना वेळ नव्हता. तेव्हा वेळ नव्हता म्हणजे ते सगळं करायचे, आई वडील आहेत, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. परंतु शिक्षक जितके मुलांच्या जवळ असतात, 1 तास झाला, 2रा तास झाला, 3रा तास झाला, मग मध्ये खाण्याची सुट्टी झाली, मग पुन्हा पुढचे 3-4 तास झाले, मग घरी आले, मग त्यांनी दिलेला अभ्यास, ते नसले तरी त्यांचा अभ्यास आपल्या सोबत आपल्या बरोबर असतो. तर तो अभ्यास करायचा, मग संध्याकाळी यायचं, खेळायला जायचं, मस्ती करायची, मग घरी आलं की मग आई वडील यायचे, आई वडील दिवसभराची सगळी चौकशी करायच्या, मग जेवायचं, झोपायचं, दुसऱ्या दिवशी शाळा. हा असा साधारण आमचा दिनक्रम होता. सुट्ट्या असायच्या, सुट्टीमध्ये मस्ती करायची, मग आजी आजोबा होते, कुठे यांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी गेलं, गावाला गेलं, अशा पद्धतीने सगळं आयुष्य गेलं आमचं. म्हणजे शाळा मुळात माझ्या घराच्या अगदी जवळ होती. म्हणजे आता मध्ये खूप इमारती झाल्या उंच उंच, पण मला आठवतं की शाळेची घंटा वाजायची, ती घंटा वाजली, 3 घंटा वाजायच्या. पहिली 1 घंटा, दुसरी घंटा वाजली की, आणि तिसरी घंटा वाजली की शाळा. तर दुसरी घंटा वाजली की मी माझ्या घरात निघायचो, 3ऱ्या घंटेच्या आधी मी शाळेला पोहोचलेला असायचो. इतकी जवळ शाळा होती. आजूबाजूला 2-3 इतर खूप मोठ्या मोठ्या नामांकित शाळा होत्या, तिकडे जायला माझी काय हरकत नव्हती, पण आमची शाळा चांगलीच होती. दुसरं म्हणजे माझी तब्येत खूप वाईट असायची, मी खूप आजारी असायचो. आता माझ्या तब्येतीवरनं कळत नाही, पण मी तेव्हा खूप बारीक होतो आणि आजारी असायचो मी, ताप यायचा, अमुक तमुक. त्यामुळे मग त्यातल्या त्या जवळची शाळा असायची की पटकन घरी येता येईल. म्हणजे घरी आजी आणि पणजी होत्या, आणि सुदैवाने तशी कधी गरज आली नाही, कारण आमच्या शाळेतले सगळे शिक्षक इतके प्रेमळ होते. सगळ्यात महत्वाची आठवण म्हणजे शाळेला जेव्हा 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली, माफ करा,
शाळेला जेव्हा 60 वर्ष झाली तेव्हा मी 40 किंवा 42 वर्षाचा होतो. तर त्यांनी मला बोलवलं, नाटका सिनेमात काम करतो त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी लोकप्रिय आहे वगैरे. मी काय त्यांचा तो गैरसमज अजूनही दूर करायच्या मागे नाही. तर मी गेलो शाळेमध्ये आणि ते म्हणाले तुम्ही भाषण करा. तर मी त्यांना म्हटलं अहो मी कलावंत आहे, आम्हाला लिहून दिलेलं आम्ही बोलू शकतो, असं स्वतःहून बोलायची सवय नाही आहे, कदाचित माझं बिंगो उघडं पडेल. नाही नाही असं कसं तुम्ही बोला. तर काय बोलणार. तर मी एवढंच सांगितलं, म्हटलं की मी शाळेत आलो तेव्हा आमच्याकडे एक छोटा बालवर्ग, मोठा बालवर्ग आणि 1ली ते 10वी असे एकंदरीत 12 वर्षाचं कालखंड होता आमचा तो. मराठी माध्यमातून शिकलो मी. तर मी त्यांना छोटा बालवर्ग, मोठा बालवर्ग, 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या सगळ्या वर्गांच्या माझ्या वर्ग शिक्षकांची पूर्ण नावं सांगितली, कारण ती माझ्या लक्षात होती. मग एकदा मी अडखळलो, म्हटलं 7वी मध्ये, आता मला कळतं मुलांनो की आता मी खूप मोठा आहे, पण 7वी तर मी खूप लहान होतो. तर आम्हाला फडके नावाच्या बाई होत्या आणि दिवाळीची सुट्टी संपली आणि आम्ही परत शाळेत आलो तर अचानक त्या फडकेंच्या रिसबूड झाल्या होत्या. म्हटलं अरे बापरे असं कसं झालं. पण आमचं मुंज झाली ते आमचं काही नाव बदललं नव्हतं, ह्यांचं नाव कसं बदललं. मग एक मुलगा होता चुणचुणीत, सतीश शांताराम कीर नावाचा. शाळेची गंमत आहे तुम्हाला सांगतो बरं का. शाळेमधले आपली जी नावं आहेत ना ती आम्हाला अख्खी पाठ आहेत. अख्खी पाठ म्हणजे आता माझे मित्र आहेत, अमित मरुश्वर लिमये, आमोद अरविंद ठाकूर, संजय त्रिंबकर, राजेंद्र पळण तांडील, अख्खी नाव, मोहिनी अनंत कुमार राहुल, कमलाकर वामन गावडे, अख्खी नाव. आता आपल्याला नुसतं आठवायला लागत नाही, पण आम्हाला ते तसंच आमचं जडणघडण होती. तर तो रमेश शांताराम कीर होता, तो पटकन म्हणाला बाई असं कसं झालं, काय झालं. बाई म्हणाल काय झालं, आधी तुम्ही फडके होता मग आता रिसबूड कशा झाल्या. तर त्या बाई म्हणाला अरे माझं लग्न झालं. अच्छा अच्छा, म्हणजे मग आधी मुंज पण झाली होती का तुमची. नाही, मुलांची मुंज होते, मुलींची होत नाही. तर तो आम्हाला एक थोडासा धक्का बसलो होतो की फडके ना म्हणजे मग एकदम रिसबूड कशा काय झाल्या. पण त्यांचं लग्न झालं होतं. मग खूप सगळे जण हसले. विद्यार्थी बाई प्रेमळ होत्या फार एकदम, आणि त्या घेऊन गेल्या त्या कीरला आणि त्याने सांगितलं असा असा प्रश्न विचारला शिक्षकांच्या खोलीत. सगळे शिक्षक हसले आणि मग त्यांचं दुसऱ्या दिवशी अख्ख्या शाळेमधल्या प्रत्येक वर्गामध्ये, मी तर आम्हाला 7वीला शिकवायचं, तर 7वीचे अ ब क ड या 4ही वर्गांना आम्हाला चॉकलेट वगैरे दिली. शाळेच्या मध्ये एक महत्वाची गोष्ट झालेली म्हणजे मला भयंकर माझ्या आई वडिलांचा राग यायचा जवळजवळ 8वी पर्यंत 7वी पर्यंत. कारण आमच्या शाळेमध्ये एक पद्धत होती, ते 1 पैशाला 1 लिमलेटची गोळी मिळायची. त्याचा वाढदिवस असेल त्यांनी त्या वर्गामध्ये काय 30, 40, 35, 50 लोक असतील त्यांना लिमलेट वाटायचं. तर माझा वाढदिवस मे मध्ये असायचा, त्यामुळे शाळेला सुट्टी असायची. त्यामुळे मला 1 पैशाचं चॉकलेट वाटता यायचं नाही, पण शाळेत कोणी नसायचं. मग आल्यानंतर आई म्हणाले की आल्यानंतर म्हटलं नाही नाही आल्यानंतर कसं, मला ज्या दिवशी पाहिजे त्याविषयी. आई म्हणाले तर प्रत्येकाच्या कसं घरी जाणार. नाही असं नाही. मग मी एकदा चिडलो होतो, मग तुम्ही मला जन्मालाच का घातलं या वेळात. म्हणून मग मी खूप आरडाओरडा केला, रडारड केली, जेवलो नाही, सगळं नाही. मग संध्याकाळी माझे आजोबा आले, त्यांच्याकडे हा प्रकरण गेलं की असं मी खूप वादविवाद केले, चर्चा केली. मग काय माहित नाही त्यांनी असं काहीतरी केलं आणि अचानक माझा एक कान खूप लाल लाल झाला आणि मी गपचूप खाली बसून लिमलेटची गोळी, शाळा 14 जूनला सुरू झाली की देईन असं सांगितलं. मग तेव्हापासून पुढे 4 वर्ष 14 जूनला. पण मग त्या बाई पण प्रेमळ होत्या आमच्या त्यावेळेच्या बाई. तर त्या नेहमी हे करायच्या, शकुंतला देवीदास पागे म्हणून त्या नेहमी सांगायच्या. त्या दिवशी त्यांनी 7वीला सांगितलं, 8वीला दुसऱ्या बाई होत्या, 9वीला उषा किरण बेलूरकर होत्या. त्यांनी सांगितलं की आज 14 जून आहे पण संजय मोनेचा 21 तारखेला वाढदिवस असतो, म्हणून मग आपण त्या दिवशी लिमलेटची गोळी वाटायची. मग असं चालू. पण शाळेमध्ये गंमत असायची.
आता कंटाळा येतो हे सगळं करायला लागतं. तेव्हा वाटायचं कुठे अभ्यास करायचा, छान छान ऑफिसमध्ये जायचं, सगळं छान हे करायचं. आता कंटाळा येतो. म्हणजे लहानपण देवा म्हणतात ते अगदी खरं आहे. म्हणजे आपल्याला तेव्हा वाटतं कधी मी मोठा होईन, आणि आता असं वाटतं का मी मोठा झालो. शाळेचे दिवस ते शाळेचे दिवस असायचे. सुट्ट्या असायच्या भरपूर, सणवार असायचे, खूप सणवार असायचे, गंमत जम्मत असायची. शाळेमध्ये 2 ऑक्टोबरला आम्ही जमायचो, 1 ऑगस्टला मग जे कोणी बोलू शकायचे ते लोक टिळक महाराजांवरती किंवा महात्मा गांधींवरती काही वाचून दाखवायचे, हे करायचं बरंच काही. आणि 1 तारखेला ऑगस्टच्या आमच्या शाळेमध्ये फार सगळ्यात मोठा दिवस असायचा, कारण लोकमान्य टिळकांचा तो जन्मदिवस. आणि आमच्या शाळेचं नाव लोकमान्य विद्या मंदिर होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथे हे असायचं की हे काय म्हणतात बत्तासे, त्या अख्ख्या शाळेला बत्तासे वाटले जायचे. आणि 1 बत्तासा प्रत्येक मोठा असा असायचा. तर तो 2 कसे मिळतील ह्याच्यासाठी खूप लोक हिकमती वगैरे करायचे. काही लोक 3-3 मिळवायचे वगैरे. तो एक उत्तम दिवस असायचा. नंतर एक होळीच्या आदल्या दिवशी एक शाळेच्या छोटीशी होळी पेटवली जायची आणि तिथे नारळ टाकणं वगैरे सगळं. आणि मग होळीच्या त्याच्यानंतर रंगपंचमी मुंबईमध्ये दुसऱ्या दिवशी असते, अनेक ठिकाणी 5 दिवसानंतर असते. तर धुळवड म्हणतात, ती मुंबईत दुसऱ्या दिवशी असते. ती झाली की मग गुळ खोबऱ्याचं नैवेद्य असायचा. आणि नंतर उसाचे कारवे म्हणतात ते मिळायचे. आणि गडबड तर करायचोच आम्ही, मस्ती खूप करायचो. आणि त्याच्याबद्दल खूप शिक्षाही भोगलेली आम्ही. आता दुर्दैवाने माझ्या फक्त 1 बाई आहे, मंदाकिनी काशीनाथ कदम म्हणून. त्या एकमेव 98 वर्षाच्या, तेवढ्या एकच हयात आहेत, बाकी नाही आहेत, सगळे गेले एक. पण त्या काळात मध्ये कसं होतं मुलांनो, आता मला माहित नाही तुम्ही आता ते करता की नाही, पण त्यानंतर मी साधारण 52-55 होईपर्यंत माझे काही शिक्षक मला भेटायचे. नाटकानिमित्त मी बाहेरगावी इकडे तिकडे फिरायचो, त्याच्या आधी भेटायचे. पण जेव्हा केव्हा शाळा सुटल्यानंतर, शाळेतनं बाहेर करून कॉलेजपासून सगळं महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर पडलो, तेव्हा कधी रस्त्यामध्ये माझे वर्ग शिक्षक किंवा वर्ग शिक्षिका भेटले आणि मी जमिनीवरती डोकं ठेवून, रस्त्यात गुडघे टेकून जमिनीवरती डोकं ठेवून त्यांच्या पाया पडलो नाही, अशी एकही क्षण मला आठवत नाही. आणि आपोआप व्हायचं ते, आपोआप व्हायचं, आपोआप. म्हणजे आमचा एक विद्या विनय देशपांडे नावाच्या बाई होत्या, त्या उरणला राहायच्या. माझा उरणला प्रयोग होता, पाऊस पडला होता सगळीकडे आणि अंगावर मला चांगले कपडे होते, नाटकाचा प्रयोग सर्व होते. त्यामुळे भेटायला मला मी विसरलो की पाऊस पडतोय वगैरे. मी त्याच पावसात तसाच गुडघे टेकले आणि त्यांच्या पाया पडलो. त्याने मला उठवलं, सगळे कपडे खराब झाले होते. ठीक आहे, ते 2 तासात त्या लोकांनी, माझ्या नाटकातल्या लोकांनी गेले. पण मला असं काही मोठं केलं असं नाही वाटत, हे व्हायचंच. म्हणजे की आता घरात आई वडील आले बाहेरून आणि आपण बसलो तर आम्ही उभे राहायचो, आदराने म्हणा, थोडीशी भीती असेल, आदर असायचा. आता माझी मुलगी जर मी घरी आलो तर असं करते, पण याचा अर्थ तिला आदर नाही असं नाही. भाषा बदलली प्रत्येक पिढीची, प्रेम दाखवायची म्हणा, हे करायची म्हणा. आता ती चांगल्यासाठी बदलली का वाईटासाठी बदलली हे तुमचं तुम्ही ठरवा. परंतु अभ्यास सोडला तर शाळेमध्ये सगळा आनंद होता. परीक्षा होत्या, फार सुंदर शिकवायचे. आमच्या एक दुसऱ्या बाई होत्या मालिनी म्हणून, मालिनी देवदत्त पेंढारकर. मग त्या मला 2-3 दिवस आले होते म्हणून मला आठवला, वेळ लागला. त्या दुसऱ्या वर्गाला शिकवायच्या, त्या हिंदी शिकवायला आल्या होत्या. दुसऱ्या आमच्या बाई होत्या त्या आधीच्या देशपांडे बाई. तर त्यांनी 3 दिवस होत्या, तर त्याने काय केलं, 3 दिवस त्याने मला हिंदी शिकवलंच नाही. त्यांनी आम्हाला एक संपूर्ण मुंशी प्रेमचंद यांची एक संपूर्ण गोष्ट त्यांनी 3 दिवस आम्हाला सांगितली, गोदान म्हणून. आणि त्याच्यावर पुढे मग चित्रपट निघाला. आजही मला ते आठवतं, आजही. मग त्याच्या गोऱ्या गोमट्या, अशा उंच ठसठशीत, अशा कानामध्ये असं ते डूल सारखं घातलेल्या आणि असं काठापदराची छान चाकून असे व्यवस्थित टिपटॉप होत्या. म्हणजे आम्हाला शिक्षण कंटाळा येईल असं कोणीच शिकवलं नाही.
काही आमचे मास्तर होते, मारकुटे होते, पण आम्ही तसेच होतो, म्हणजे आम्हाला तसंच वागवायला पाहिजे होतं. आणि खूप मार खाल्लेले आम्ही. मला कायम भीती वाटायची आयुष्यभर शाळेमध्ये, ती म्हणजे चित्रकला या विषयाची. मी 1ली ते 9वी आम्हाला चित्रकथा होते, चित्रकला. त्या 9 वर्षामध्ये मी एकदाही चित्रकलेत पास झालो नाही. मला इतर विषयांमध्ये उत्कृष्ट मार्क असायचे. मग आमच्या मॅडम होत्या, म्हणजे आमच्या मुख्याध्यापिका होत्या, तर त्या मला बोलवून घ्यायच्या. कारण मला स्कॉलरशिप मिळाली होती, 4थीची मिळाली होती, 7वीची मिळाली होती, मरणाचा अभ्यास करायचो मी तेव्हा. तर त्या मला नेहमी बोलून घ्यायच्या दरवर्षी, ये रे बस बस. फार असा प्रेमळ आवाज. त्या 99 वर्ष 6 महिन्याच्या होऊन गेल्या, आणि 99 वर्ष 4 महिने त्यांचं आयुष्य होतं. तिथपर्यंत ते शाळेचे 3 जिने चढून 2 लेक्चर घ्यायच्या रोज. म्हणजे परमेश्वराची देण होती त्यांची, काय म्हणतो, शारीरिक क्षमता आहे. तर त्या मला नेहमी येऊन बोलवायच्या. प्रियमदा यशवंत मनोहर त्यांचं नाव. अरे इतके चांगले मार्क मिळतात, काहीतरी कर ना, जरा प्रयत्न कर, रेषा काढायचा, हे करायचा. तू 10 तरी मिळव 100. म्हणतो बाई नाही जमत मला. मग ते काय म्हणतात त्याला, असं एक आपल्याला असं एक हे देतात, वस्तू देतात अशी ते, आणि त्याच्याकडे बघून लांबून हे करायचं. तो आमच्या वर्गामध्ये एक पोरगा होता, आनंद मोहन राऊळ म्हणून. तो कोपऱ्यात बसून ते असं सगळं काढायचा. तर मी एकदा म्हटलं आज आलंच पाहिजे म्हणून मी आमच्या सरांना म्हटलं, सर इथे बसू का हो? म्हणून इथे ते वस्तू ठेवलं, तुम्ही इथे बसलो तुम्ही असं काढलं होतं तरी मला ते जमलं नाही. पण मग बाईंनी नादच सोडला. ते मला माहिती होतं. मी पुढे 3री 4थी नंतर काय झालं, ते निकालपत्र मिळालं ना की मी घेऊन ऑफिसमध्ये जातो. मनोहरबाई ये, पाठवणारच होतं तुला बोलवायला, पेन आणावं जरा म्हणून. मग ते 3, 6, 11, 12 वगैरे असे मार्क मिळाले असायचे. त्याचं त्या 35 समाधान करत असा शेरा द्यायचा, आणि मी पास होऊन पुढच्या वर्गात जायचो दरवर्षी. म्हणजे एकदा तर असं तर मला 2 मार्क मिळाले होते. 50 मार्काची झाली होती त्या. म्हणजे 100 मार्काची असती तर 4 हो, पण 4 नाही 2च. आणि इतर सगळ्या विषयात मला 99, 100, 99, 100, 99, 100, 99, 100 असे मार्क होते. चित्रकलेत 50 2 होते. हस्तकलेमध्ये 50 मध्ये 20 होते. मग बाईंनी काय केलं, निकालपत्रामध्ये असं हस्तकला लिहिलं, त्याच्या खाली अधिकचं चिन्ह काढलं. मग खाली चित्रकला असं केलं, त्याला असा कंस केला. मग त्याची गुणाची बेरीज 100 अशी केली, आणि त्यातले 20 आणि यातले 12 काहीतरी असं करून 4 वाढवून 35 देऊन समाधान करायच्याऐवजी बरा असा चेहरा देऊन मला 8वीत टाकलं. पण चित्रकला मला आयुष्यात कधीही जमली नाही. सरळ रेषेत मी आयुष्य जगलो नाही कधी. तर चित्र काय सरळ रेषेत काढणार. खूप लोकांना वाईट वाटायचं, शिक्षकांना वाईट वाटायचं, आपला विद्यार्थी नीट शिकत नाही ह्याचं. असा तो काळ होता. आता पडलेलीच नसते बरेच ठिकाणी बघतो मी. किंवा पालकांना बोलावणं, माझ्या आयुष्यात कधी पालकांना बोलवायला लागलं नाही. का आमच्या हातून जे काय घराचं त्याच्याबद्दल आम्हाला शाळेतनं सगळं व्हायचं, आणि घरी यायचो. घरी सांगायची चोरी होती, पण घरी जर सांगितलं असतं तर पोरी त्याला म्हणतात ना, पूजानंतर उत्तर पूजा असते, म्हणजे घरच्यांनी उत्तर पूजा बांधली असते आमची. त्यामुळे सगळं तेरी बी चूक मेरी बी चूक मध्ये चालायचं. एक पेन मिळायचं 7वी नंतर, ते पेन वर्षभर टिकवायचं. ती जबाबदारी आपली. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी टिकवायच्या कशा ह्याची सवय तिथपासून लागली. ते दगडी पेन्सिल म्हणायच्या पूर्वी पाटीवरच्या, त्याचा 1 खोका मिळायचा 2 महिन्यात एकदा. त्यात 12 पेन्सिल असायच्या. त्या जर टिकल्या नाही तर आई बाबा सांगायचे भीक माग, काय वाटेल ते कर. मग कोणाकडनं तरी एकदाच झालं होतं उधार. तेव्हापासून पेन्सिली जपून ठेवणं, पेन जपून ठेवणं, वस्तू जपून ठेवणं. कारण घेऊन टाक अशी परिस्थिती आमची कोणाचीच नव्हती. सगळे काटकसरीने जगणारे होते. आणि दुसरी गोष्ट आमच्या शाळेने आम्हाला दिली, जी आयुष्यभर मला उपयोग पडली, ती म्हणजे सभाधीटपणा. की शाळेमध्ये आमच्या बाई होत्या,
किशोरी सदानंद कावले, त्या मला 8वीला होत्या. त्यांनी पहिल्यांदा सगळ्यांना, आमचे वर्ग शिक्षक होता, त्यांनी सक्तीचं केलं की आपला जो वार्षिक मेळावा असतो त्यात सगळ्यांनी भाग घ्यायचा, सगळ्यांनी यायचं. मी निवड करणार, जे निवडले जातील त्यांनी, जे नाही निवडले जातील त्यांनी तो मेळावा संपल्यानंतर इतर दिवशी वर्गांमध्ये तो 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 तुकडा, आणि ते सगळे कार्यक्रम त्यांनी बसून घेतले. आम्ही एक अख्खं नाटक केलं, एक छोटी नाटुकलं केलं, आणि 2-3 4 लोकांना मिळून असे 5-5 10-10 मिनिटाचे एक चुटके म्हणतात तसे सगळ्यांनी बघितले. जे निवडले होते त्यांनी नाटक केलं, जे निवडले नव्हते ते असे ते चुटकुले सादर करते, आणि ते त्यांच्याकडनं करून घेतले. आज बाबा काय आहे, 2 मधली सुट्टी आहे, मधल्या सुट्टीमध्ये डबा कोणी कोणी आणलाय, मग त्यांनी सांगायचं उद्या घरनं डबा घेऊन यायचा, घरी जायचं नाही जेवायला. काही लोक जवळ राहायचे ते जेवून यायचे, आणि 10 मिनिटं आधी डबा खा आणि त्या वेळात ते सादर करा. असं करून त्यांनी सगळं आम्हाला सादर करून प्रत्येकाला सभादीड बनवलं. कितीतरी जण आम्ही सभादीड झालो. आज माझ्या बरोबर शिकणारे लोक बरेचसे यशस्वी झालेलेच आहेत, परंतु त्यांच्या यशामध्ये बऱ्याच वेळेला समान भाग आम्हाला दिसतो की ते मोठमोठ्या सभा घेतात, ज्याला आपण वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणतो संस्थेची, अमुक तमुक, आणि बोलके सगळे ठोकळे आहेत सगळे. त्याचं कारण ते आम्हाला ते 1 वर्ष त्या बाईंनी शिकवलेलं सभादीटपणा, जो आयुष्यात उपयोगी पडला. एखादी गोष्ट आपल्याला पटत नसली की ती दाबून नाही ठेवायची, ती सांगायची, त्याचं स्पष्टीकरण मागायचं. मग ते किती समोरचा माणूस मोठा असो त्याचं स्पष्टीकरण मागायचं. त्यामुळे मग पुढे जेव्हा नाटकांवर वगैरे काम करायला लागलो ना, तेव्हा फार मला धडपड करावी लागली. खूप आधीपासून त्याची तयारी आमच्या कावलेबाईंनी आमच्याकडनं करून घेतली. त्यामुळे तसं सोपं गेलं सगळं. जरी आमचं कलाकाराचं आयुष्य त्या काळात खूप कठीण होतं, आता खूप मार्ग उपलब्ध आहेत तुम्हाला. म्हणजे आता पूर्वी मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी म्हटलं, अरे काय करतोस रे तू? म्हटलं मी नाटकात काम करतो. बरं, छान छान छान. आणि मग ह्याचं काय करतोस? आता प्रश्नच विचारला जात नाही, कारण आता अभिनय करतो म्हणजे तो भरपूर पैसे मिळत असणार असं गृहीत धरलं जातं. बहुतांशी ते खरंही आहे, पण त्या काळात आम्ही हे सगळं करत होतो. त्या काळात आजपर्यंत वयाच्या 65व्या वर्षापर्यंत मी इथे आलो, आणि मी काही फार असा जगप्रसिद्ध नाही किंवा फार धनाढ्य वगैरे नाहीये, पण मला माझ्या विद्यार्थी दशेमध्ये माझ्या शिक्षकांनी जे शिकवलं की जे आहे त्यात जो समाधानी असेल तो सुखी. आणि म्हणून मला वाटतं मी नुसता सुखी नाही तर मी आनंदी सुद्धा आहे, आणि त्याला कारण माझी शाळा आहे. तेव्हा आपल्या शाळेवर आपल्या पालकांइतकंच प्रेम करा, कारण गुरुर्देवो भव म्हणतात, मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुर्देवो भव. नमस्कार, मी संजय मोने. श्रीयुत भरत मुळावडे यांचा जो हा उपक्रम आहे, गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण, या कार्यक्रमामध्ये माझे विचार मला मांडायला दिल्याबद्दल, ते पूर्ण वेळ मांडायला दिल्याबद्दल आणि मला सहन केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.